नमस्कार. श्रवणानंद या उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतोय समर्थव्रती श्री सुनीलजी चिंचोळकर लिखित चिंता करीतो विश्वाची प्रकरण 2. त्यांचे साहस, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, सांसारिक जीवनाची विरक्ती, ईश्वर दर्शनाची विलक्षण तळमळ या सर्व गोष्टी या एका घटनेत प्रतिबिंबित झाल्या आहेत. मातेबद्दल थोडा भावनिक कड त्यांच्या मनात निर्माण झाला असेल. प्रवासात पहिल्या 2-4 रात्री आईच्या आठवणीने त्यांनी थोडी आसवे गाळलेही असतील, पण नियतीने नेमून दिलेले काम एवढे मोठे आणि महत्त्वाचे होते की त्यासाठी हा त्याग आवश्यक होता. अशा प्रकारचा भावनात्मक पेचप्रसंग स्वामी विवेकानंदांच्या जीवनात देखील आपल्याला पाहायला मिळतो. ते BA झाल्यावर वडील अचानक मरण पावले. एका बाजूला विधवा आई, 2 बहिणी आणि 1 भाऊ यांच्या पालनपोषणाची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला भगवान रामकृष्ण परमहंसांची सर्वसंग परित्यागाची हाक. साधारण वर्षभर स्वामी विवेकानंदांनी नोकरी केली. वर्षभर त्यांची मानसिक नौका या वादळात हिंदोळत होती. अखेर एक दिवस त्यांनी मन कठोर केले आणि एका क्षणात सर्वसंग परित्याग करून रामकृष्णांच्या पादपद्मी दाखल झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर 8-10 महिने नारायणाने मानसिक कोंडमारा सहन केला आणि अखेर एखाद्या बाणाप्रमाणे तो लग्नमंडपातून सुटला. माझ्या मते लग्नमंडपातून पळाल्यावर नारायण प्रथम जांबेतील गावाबाहेरच्या हनुमान मंदिरात आला असावा. ज्या ठिकाणी त्याला रामदर्शन घडले आणि रामचंद्रांनी त्यांना हनुमंताच्या स्वाधीन केले, तिथे हनुमंताला प्रार्थना करून त्याने नवजीवनाला प्रारंभ केला असेल. कदाचित विवाहसमयी बांधलेल्या मुंडावळ्या वगैरे तेथे काढून ठेवल्या असतील. तेथून पुन्हा तो बाणासारखा गोदातीरी निघाला असेल. जांबेतील बहुसंख्य मंडळी लग्नानिमित्त आसन गावात आहेत. मुठभर माणसे जांबेत असतील. त्यातील काही लोकांनी त्यांना पळताना पाहिले. पण गिरीधर स्वामी म्हणतात, नारायण अंधारात गडप झाला तो परत कुणाला दिसलाच नाही. एका दमात नारायण गोदातटी आला. वाटेत कुठेही थांबणे धोक्याचे होते. त्याचा शोध घेण्यासाठी निघालेल्या मंडळींनी त्याला गाठले असते. गिरीधर म्हणतात, गोदा नदीत उतरताच नारायणाने अंगाला लावलेली सारी हळद धुवून काढली. समर्थांचा प्रसाद मिळाला म्हणून गोदावरी मातेला किती आनंद झाला असेल. समर्थांनी पोहत पलीकडे जाऊन पैलतीर गाठला. एकदा त्यांनी जांबेकडे पाहिले असेल. स्वर्गाहून सुंदर असलेल्या आपल्या जन्मभूमीला तेथूनच साष्टांग प्रणिपात केला असेल. मनातल्या मनात मातेची क्षमा मागितली असेल. फार वेळ न घालवता नाशिकच्या दिशेने झपझप निघाली असती. गोदातीरीवरील स्मशानात एक प्रेत जळत होते. नारायण तिथे काही काळ उभा राहिला. एकटक जळणाऱ्या प्रेताकडे पाहत होता. मुळातच वैराग्य प्रखरतेने होतेच. त्याने हे प्रेत पाहिल्यावर वैराग्य प्रबळ होण्यास मदत झाली. गिरीधर स्वामी म्हणतात, समर्थांनी ज्या क्षणी त्या प्रेतावर नजर टाकली त्या क्षणी तो जीव मुक्त झाला असेल. वाल्मिकी रामायणात एक गोड प्रसंग आहे. राम रावण युद्ध संपल्यावर रामचंद्र युद्धभूमीच्या मध्यभागी आले. त्यांनी सर्व मेलेल्या सैन्यावर नजर फिरवली. त्या क्षणी ते सारे जीव मुक्त झाले. गिरीधरांच्या मते समर्थ हे प्रत्यक्ष रामराय असल्याने त्यांच्या केवळ कृपादृष्टीने त्या जीवाला सद्गती लाभली असणार. सद्गुरूकडे पाहण्याचा भाव असा असावा. गिरीधर स्वामी असे स्पष्ट म्हणतात की पंच उषक्काळी समर्थ उपासनेसाठी एका ठिकाणी थांबले तेव्हा स्वर्गातील 30 देव, अष्टदिक्पाल समर्थांच्या दर्शनास आले. समर्थांच्या वैराग्याचे कौतुक वाटले म्हणून त्या सर्वांनी समर्थांचे मनोभावे स्तवन केले. इंद्र, अग्नी, यम, नैऋती, वरुण, वासुदेव, कुबेर, ईशान या सर्वांनी प्रत्यक्ष परब्रह्म अथवा रामाचे सगुण रूप म्हणून समर्थांना वंदन केले. समर्थांनी देखील एकाच वेळी ह्या सर्व देवांची मानसपूजा केली. देवांना वाटले, आपण आपले सारे भोग, आपले सारे साम्राज्य याच्या वैराग्यावरून ओवाळून टाकावे. समर्थांना समकालीन असलेल्या, समर्थांचा सहवास लाभलेल्या वामन पंडितांनी समर्थांच्या वैराग्याला शुकदेवाची, ज्ञानाला वसिष्ठांची, तर प्रतिभेला वाल्मिकीची उपमा दिली आहे.
वा काय सुरेख! त्यांनी रचलेला समर्थ स्तवनाचा तो श्लोक आज सर्वतोमुखी झाला आहे. ईश्वरप्राप्ती, धर्मसंस्थापना, लोकोद्धार ह्यासाठी समर्थांनी घरदार सोडले. त्यांचे घरातील सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. डोक्यात राग घालून रागाने घर सोडणारे बैरागी खूप असतात. समर्थांची सांपत्तिक स्थितीही चांगली होती. गावात प्रतिष्ठा होती. असा माणूस जेव्हा सर्व काही सोडून देतो तो खराखुरा त्याग होय. म्हणून स्वामी विवेकानंदांनी समर्थांच्या वैराग्याची तुलना भगवान बुद्धांच्या वैराग्याशी केली. समर्थांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळजे. जयास वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे. उठोची वाटेची लागावे, दिगंतराप्रती. सांडोनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन. त्यासी कैसे समाधान, लोलंगतासी. अंतरापासून वैराग्य, तेची जाणावे महत्भाग्य. लोलंगते एवढे अभाग्य, आणिक नाही. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी. सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. देव म्हणजे आपला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण. परमप्रीतीचे लक्षण, ते हे ऐसे असे. ऐसे परमसख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे गाढिले. भगवंत आपली काळजी वाहणार याची नारायणाला पूर्ण खात्री होती. त्याच्या भरवशावरच त्यांनी हे मोठे साहस केले होते. मजल दरमजल करीत 11व्या दिवशी नारायण नाशकात पोचला. हा पायी प्रवास लक्षात घेता त्याच्या प्रवासाचा मार्ग साधारणपणे असा असावा. कुंभार, धनसांगी, पिंपळगाव, नेवासे, लाखलगाव, निफाड आणि नाशिक. समर्थांनी अंबडमार्गे जाण्याचा मोह टाळला असेल, कारण गंगाधर पंतांची सासूरवाडी अंबडची असल्याने तेथील मंडळी त्यांना ओळखत असणार. पैठणला सुद्धा गावात न शिरता ते बाहेरच्या मार्गाने मार्गस्थ झाले असतील. ओळखीची गावे, तेथील माणसे टाळत ते नाशिकला पोचले असणार. प्रकरण 3. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. नाशकात प्रवेश करताच समर्थांनी सर्वात पहिले काय पाहिले असेल, तर त्यांनी सर्वप्रथम आपले नाव बदलले. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीत त्यांच्या सावधानता दिसून येत होती. आपले नाव गाव जर लोकांना कळले तर आपण नाशकात असल्याची वार्ता जांबेत नक्कीच पोचणार. नाशकात आल्यावर त्यांनी गावाचे नाव कोणालाच सांगितले नसेल. नारायण हे टाकून रामदास हे नाव धारण केले. प्रभू रामचंद्रांनी श्रेष्ठांना जेव्हा अनुग्रह दिला तेव्हा त्यांनी त्यांचे नाव रामी रामदास असे ठेवले. जेव्हा समर्थांना मात्र रामचंद्रांनी फक्त अनुग्रह दिला, नामकरण केले नव्हते. नाशकात येताच समर्थांनी रामदास हे नाव धारण करून लोकांना तेच नाव सांगायला सुरुवात केली. दिनकर स्वामी लिहितात, मुळीचे नाम नारायण, असोनी रामचंद्री आवडी गहन. म्हणोनी रामदास हे नामाभिधान, स्वेच्छा धरिले. समर्थ नाशकात आल्यावर सर्वप्रथम कुठे गेले असतील? दावे सुटलेल्या वासराने धावत जाऊन गाईला बिलगावे, नदीने सागराला लिंगन द्यावे, असे प्रपंचाचे दावे सुटलेले वासरू सर्वप्रथम पंचवटीत आले. कुठे राहत असतील राम, जगज्जननी सीता, महावीर लक्ष्मण? कोणत्या झाडाखाली काव्यशास्त्र विनोद करीत असतील? माझ्या प्रभूंनी गोदेत किती वेळा स्नान केले असेल? त्यांनी शूर्पणखेची फजिती कुठे केली बरे असेल? खरदूषण राक्षसांच्या विनाशाचा महापराक्रम नेमका कुठे घडला असेल? विचारांचे काहूर मनात माजले असतील. धुळ्यातील कैलासवासी शंकर कृष्णदेव सर्वप्रथम शिवथर घडीत आले तेव्हा ते मातीत अक्षरशः लोळले. मला पृथ्वीवर स्वर्ग सापडला असे भावोद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते. रामदास स्वामींना पंचवटीत काय सापडले असेल? त्या भूमीत ते किती लोळले असतील? मुळात गोदावरी शंकराच्या जटेतून बाहेर आलेली. शंकर हे रामभक्त. रामांनी अनेकदा गोदास्नान केले. कदाचित समर्थ तासन तास गोदेत उभे राहून पुरश्चरण करत असतील. प्रभू रामचंद्र हे समर्थांचे भावविश्व होते. पंचवटी या भावविश्वाला उजाळा देणारी भूमी होती. पंचवटीत रामाचे भव्य मंदिर असून त्यातील रामपंचायतन अतिशय गोड आहे
हे त्यांनी ऐकले होते. रात्री 9 पुढे मंदिरात कोणीही नसते ही माहिती त्यांच्या चौकस बुद्धीला अचूक मिळाली होती. रामाच्या दर्शनाला 9 नंतर जायचे असे त्यांनी ठरवले. रात्री रामराय एकटे असले म्हणजे त्यांच्याशी बोलता येईल, त्यांना काही निवेदन करता येईल. रामाच्या पंचवटीतील आठवणींना उजाळा देत असताना रात्रीचे 9 कधी वाजले कळलेच नाही. 9 नंतर नारायण मंदिरात आला. मंदिरात प्रवेश करताना त्याचे सर्वांग रोमांचित झाले होते. अंतःकरणाच्या पात्रातून अष्टसात्विक भावांची गोदावरी भरभरून वाहू लागली. इथेच त्यांना रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. महावीर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले, त्याचीच एक झलक समर्थांनी काळ्या रामाच्या मंदिरात अनुभवली. या दर्शनाचे गिरीधरांनी केलेले वर्णन पूर्ण ऐतिहासिक आहे. खुद्द समर्थांच्या मुखातून हे वर्णन त्यांनी ऐकले असण्याची शक्यता आहे. समर्थ प्रतापानुसार समर्थांनी मंदिरात प्रवेश करताच सारे मंदिर प्रकाशमान झाले. त्यानंतर त्यांना प्रथम चतुर्भुज रामाचे दर्शन घडले. त्यानंतर द्विभुज रामाचे पाहिले. रामांच्या हाती धनुष्यबाण अत्यंत तेजपुंज होते. प्रारंभीचे चतुर्भुज दर्शन भगवान श्री विष्णूंची असण्याची शक्यता आहे, कारण त्या रूपात चारही हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म होते. रामाच्या अंगातील सोन्याचे अलंकार समर्थांनी इतके लखलखताना पाहिले, जणू रामाच्या अंगावर हजारो सूर्य उदय पावले आहेत. कानातील कुंडले, मस्तकावरील सोन्याचा मुकुट एवढेच नव्हे तर रामाची अंगकांती देखील हजारो सूर्यांप्रमाणे लखलखत होती. रामाच्या रूपाचे रंग क्षणाक्षणाला बदलत होते. आधी घननीळ कांती होती, मग इंद्रनीळ कांती दिसू लागली. त्यानंतर दुर्वांदळ कांती, मध्येच शंकरासारखी तमाळनीळ कांती दिसू लागली. काही वेळाने रामाचे शरीर शुद्ध स्फटिकासारखे होऊन चंद्रकांतीची प्रभा होती. भगवंताच्या रूपाची जी विविध वर्णने त्यांनी वाचली होती अथवा ऐकली होती, ती सारी रूपे एका रामरायात त्यांना दिसत होती. मध्ये श्वेत, मध्येच लोहित, अखेर कृष्ण रूपात त्यांनी रामांना पाहिले. आपले प्रभू सगुण निर्गुण दोन्ही आहेत याची त्यांना प्रचिती आली. रामाच्या गळ्यात दिव्य सुमनांच्या माळा होत्या. सर्वांगीचा सुगंध मंदिरात दरवळत होता. रामाच्या चरणातील पादुका दिव्य तेजासम झळाळत होत्या. डाव्या बाजूला बसलेली सीता होती. हनुमंतासह तिघे बंधू हात जोडून उभे होते. समर्थांना तिथे जय, विजय, सनक सनंदन, नारद, तुंबर आदी अनेक ऋषीगण दिसले. ज्याप्रमाणे विश्वरूप पाहताच अर्जुनाचे हात जोडल्या गेले, त्याप्रमाणे समर्थांनी अत्यंत भावपूर्णतेने रामाच्या चरणाला मिठी मारली. काही तास त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून मानसपूजा केली. समर्थांना काव्यस्फूर्ती झाली आणि ते रामाचे स्तवन करू लागले. जय जयाजी आदी पुरुषा, जय जयाजी परमपुरुषा, जय जयाजी सर्वेशा, उत्पत्ती स्थिती लया व्यापक तू. जय जयाजी आदिमूर्ती, जय जयाजी मूर्ती अमूर्ती, जय जयाजी पावन कीर्ती, वेदवाचा स्फूर्ती मौनावले. जय जयाजी सगुणा सगुणा, जय जयाजी अगुण अगुणा, जय जयाजी निर्गुण निर्गुणा, जैशाची तैसा भाससी. जैशासी तैसा भाससी याचा अर्थ जसा भाव असेल तसा रूप धारण करतो. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. नाशकात पहिल्याच दिवशी त्यांना रामाचे दर्शन झाले. नवजीवनाचा भावपूर्ण शुभारंभ झाला. फाल्गुन वद्य अष्टमीला ते आसनगावहून निघाले. 11व्या दिवशी नाशकात पोचले. त्या दिवशी नाशकाला जनस्थान म्हणत. त्याचा अर्थ श्रीराम दर्शनाची ही घटना चैत्र शुद्ध तृतीयेला घडली असणार. याचा अर्थ रामनवमीचा उत्सव नुकताच सुरू झाला असेल आणि या उत्सवातच समर्थांना रामचंद्राचे दर्शन झाले. जेव्हा रामचंद्राची स्तुती करून समर्थ हात जोडून रामासमोर उभे राहिले, तेव्हा रामचंद्रांनी अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पाहिले आणि समर्थांना आलिंगन दिले. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. पुढील भागात भेटू.